कृषी पाडीवार संशोधन केंद्र शास्त्रज्ञांनी काम केलं. पण एवढे सर्व मंडळींनी काम करत असताना सुद्धा सकाळी आकडेवारी सांगितली त्या फडतरे साहेबांनी 1,18,000 हेक्टर क्षेत्र झालं म्हटलं 2015 पासून तर 2024 पर्यंत. ही जी ॲडॉप्शनची जी गतीची ही अतिशय विशिष्ट म्हणजे कासवगतीपेक्षाही स्लो असं म्हणायला काही हरकत नाही. मग ऊसाचे ठिबक सिंचनचे फायदे शेतकऱ्याला कळलं नाही की काय असतं त्याचा अर्थ. तर आपण थोडक्यात आता मला 20 मिनिटं आहे त्याच्यातले 10 मिनिटं मी माईला देणार आहे. सुरुवात संपवून आपण बर काही हरकत नाही. खरं म्हणजे ऊसामध्ये ठिबक सिंचन वापरत असताना ठिबक सिंचनाची जी आता आमचे मित्र अरुण देशमुख साहेबांनी सांगितले, कोठारीचे सरोवरांनी सांगितलं, ठिबक सिंचन वापरत असताना आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सर्वात महाराष्ट्रात सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर कापूस पिकामध्ये होते. कापूस पीक तर फार मोठं कॅश क्रॉप नाहीये आणि शेतकरी सुद्धा साधे आहेत, खूप श्रीमंत पण नाहीये. तरी पण जेव्हा शेतकऱ्यांनी कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनचा वापर केला उत्पादन वाढतं हे लक्षात आलं. शेतकऱ्यांनीच मागे येऊन बघितलं नाही आणि आज जवळपास 5,82,000 हेक्टर क्षेत्रावरती कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनचा वापर होत आहे आणि त्यातलं निम्मे क्षेत्र जवळपास माझ्या जळगाव जिल्ह्यात मित्रांनो लक्षात ठेवा. मग ऊसामध्ये शेतकऱ्यांनी 150 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. हे बघून पण शेतकरी अवलंब का करते आणि शेतकरी हे ठिबक सिंचनचा वापर करत असताना शेतकरी आता तंत्रज्ञान वापरतच नाही, त्याला हे हार्डवेअर वापरतोय. जसं अरुण देशमुख साहेबांनी सगळ्या अतिशय अगदी प्रिसिजन सांगितलं, अगदी तंतोतंत पाण्याचा वापर कसा करायचा. पण आज तंत्रज्ञान शेतकरी वापरतच नाही. तो शेतकरी काय करतोय, हार्डवेअर वापरतोय, तो टेक्नॉलॉजी म्हणून वापरतच नाहीये. म्हणून या अनेक आणि या टेक्नॉलॉजी वापरण्याच्या मागे त्याची महत्वाची जी समस्या जी आहे तो नेहमी बंडलची भाषामध्ये बोलतो. जोपर्यंत शेतकरी बंडलची भाषा बोलणार नाही तोपर्यंत तो तंत्रज्ञान म्हणून वापरणारच जाईल आणि तो नेहमी सारखं तुलना करतो. याच्याकडे किती तो सर्वे आपण किती टेक्निक डिझाईन केलं ना तो एस्टिमेट घेतल्यानंतर दुसरीकडे तुलना करतो लगेच. आणि जेव्हा तुलना करतो तेव्हा तडजोड करतो कमी किमतीमध्ये, तेव्हा त्याला चांगलं मटेरियल मिळणारच तिथं आणि त्याला बाकीच्या गोष्टी पण मिळतात. त्याला जे ॲग्रोनॉमिक सपोर्ट पाहिजे, इंजिनिअरिंग सपोर्ट पाहिजे, टेक्निकल सर्वे पाहिजे, तो पण होत नाही. तो डायरेक्ट होतं पण फक्त येताना बंडल घेऊन येतो आणि सिस्टीम त्याच्या मनाने किती लांबी पाहिजे. जसं देशमुख साहेब सांगायचं की आधी 35 मीटर पाहिजे, 100 मीटर पाहिजे, त्याचा काही अंदाज नसतो. त्याला डायरेक्ट नुसतं नळ्या पसरायचं काम असेल. या अशा तंत्रज्ञानाचा वापराने त्याचं ठिबक सिंचनने आता ठिबक सिंचनचं आपण 150 टन आपण 168 टन दारांनी काढलं आणि ठिबक सिंचनमध्ये पण काही शेतकरी 35 टन उत्पादन काढतायत ना. मग आता त्या शेतकऱ्यांना सुद्धा हे सविस्तर तंत्रज्ञान आता हे आयसोलेशन काम करायचं कामच नाहीये. सर्वांनी मिळून एकत्र बसूनच काम करण्याची गरज आहे आणि त्याकरता DSTने चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे. DST मध्ये संजीव दादा काम करता गेल्या वर्षभरात त्यांनी प्रत्येक विषयावरती वेगवेगळे सेमिनार अरेंज केले. खरोखर त्यांचं मला कौतुक वाटतं आणि अशा पद्धतीने प्रबोधन संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ऊसाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपलं झालं पाहिजे. मी सांगतो जगामध्ये जेवढे 232 लाख हेक्टर क्षेत्र ऊसाचं आहे त्यापैकी भारत आणि ब्राझीलमध्ये निम्म क्षेत्र आहे. परंतु भारताची आणि ब्राझीलची उत्पादकता दोघांची सारखीच आहे. तिथे काय खूप जास्त उत्पादन नाहीये, तिथे पण उत्पादनाची 75-76 टन पर हेक्टरची आहे आणि महाराष्ट्राच्या आता नवीन आकड्याप्रमाणे 78 टन पर हेक्टरची उत्पादकता आहे. उत्पादन वाढण्यासाठी त्याला प्रत्येक घटकाची कार्यक्षमता वाढायला लागणार आहे. प्लीज नेक्स्ट प्लीज नेक्स्ट घ्या ते सरकार पुढे वेळ कमी आपल्याकडे. हा मी ज्या कंपनीकडनं आलो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली पाहिजे आणि स्पॉन्सर आम्ही मी जैन इरिगेशन सर्वांना माहित आहे. परंतु खूप लोकांना हेच माहिती की जैन फक्त पाईप आणि ट्रिपच बनवायचे फक्त एवढंच माहिती. पण जगात त्याच्यापेक्षा अनेक आमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आम्ही जगामध्ये जर बघितलं आमची पोझिशन ग्लोबल लेवल आम्ही नंबर 1 वरती आहे. मँगो प्रोसेसिंग आम्ही नंबर 1 वरती. आम्ही टिश्यू कल्चरचे प्लांट प्रोडक्शन करतो. केळी असेल, डाळिंब असेल, स्ट्रॉबेरी असेल ज्यामध्ये आणि ओनियन डिहायड्रेशनमध्ये आम्ही नंबर 2 वरती जगातलं पोझिशन आहे. आणि वी आर नंबर 2 इन मायक्रो इरिगेशन आणि भारतामध्ये म्हणा तर नंबर 1 वरती आहे. हे जगामध्ये नंबर 2 वरती आहोत आणि भारतामध्ये नंबर 1 वरती आहोत. नेक्स्ट प्लीज. जैन इरिगेशन अशी एकमेव कंपनी आहे की जिथे ऍग्रिकल्चर व्हॅल्यू चेन कम्प्लीट होते.
पहिला रोज मला इनपुट सप्लायची आहे, दुसरा टेक्निकल नो हाव आहे, तिसरा प्रोक्युरमेंट आहे आणि चौथा तुमचा एक्सपोर्ट आहे. अशा प्रकारचं काम करणारी भारतातली ही एकमेव कंपनी की जिथे ॲग्रिकल्चर व्हॅल्यू चेन कम्प्लीट होते. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. आम्ही मल्टी डायमेन्शनल कंपनी, आमची इंडियन मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि सर्व प्रॉडक्ट्स आमचे ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. आमचं एक्झिस्टन्स ग्लोबमध्ये आहे. 22 आमचे मॅन्युफॅक्चरिंग बाहेर देशाच्या बाहेर आहेत आणि 16 मॅन्युफॅक्चरिंग आमचे भारतामध्ये आणि सर्व प्रॉडक्ट आमचे ॲग्रिकल्चर रिलेटेड आहेत. आम्ही मायक्रो इरिगेशनची सर्व प्रॉडक्ट्स आम्ही भारतामध्ये एकाच रूफ खाली आम्ही तयार करतो. ऑटोमेशनमध्ये पण आम्ही आहे. आमचं नॉन बँकिंग फायनान्स कंपनी पण आमची आहे. टिश्यूकल्चर आमची मोठी कंपनी आहे. त्याच्यामध्ये केळीचं आमचे 12 कोटी प्लांट्स आम्ही तयार करतो दरवर्षी आणि डाळिंबाचे 1.5 कोटी रोपं तयार करतो आणि आमची हायटेक प्लांट फॅक्टरी पण आहे. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स क्रॉप्स आहेत, ॲरोमेंटल प्लांट्स आहे, ऑर्नामेंटल आहे, ॲग्रो फॉरेस्ट्री आहे, त्याच्यावर प्लांट्स आम्ही सप्लाय करतो. आम्ही प्रिसिजन फार्मिंगमध्ये पण आहे. पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, चेन नेट हाऊस, आम्ही स्टंकी प्रोजेक्ट पण घेतो. आम्ही प्रोसेसिंगमध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये फ्रुट्समध्ये आहेत. आम्ही सर्व ट्रॉपिकल फ्रुट्स प्रोसेस करतो. आंबा, केळी, पेरू, डाळिंब, आवळा, सीताफळ, तसं संत्रा, मोसंबी हे पण प्रोसेस करतो. त्याच्याबरोबर व्हेजिटेबल्समध्ये आम्ही ओनियन टी ॲटेशन पण प्रोसेस करतो. गार्लिक प्रोसेसिंग करतो आम्ही. स्पायसेसमध्ये पण आम्ही आहे. त्याच्यामध्ये टर्मरिक आहे, जिंजर आहे, मिरची आहे, धणे आहे, अद्रक आहे, हळद आहे, हे प्रोसेस करतो. सोलर पॉवर जनरेशनमध्ये पण आम्ही आहे. आमचा 8.5 मेगावॅटचा सोलर पॉवर प्लांट आहे. वी आर मॅन्युफॅक्चरिंग सोलर ॲग्री पंप सुद्धा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. आमचा स्वतःचा R&D फार्म आहे, ॲग्रिकल्चर R&D फार्म. हे 2200 एकरवरती आमचा फार्म आहे. थोडा नाही, 2200 एकरवरती R&D फार्म आहे. बऱ्याच लोकांनी तो विजिट पण केला असेल. आमचं स्वतःचं जैन हायटेक ॲग्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण आहे. भारतातल्या सर्व प्रकारचे स्टेक होल्डर आमच्याकडे ट्रेनिंगला येतात. भारताच्या बाहेरचे सुद्धा लोक आपल्याकडे ट्रेनिंगला येतात. शेतकऱ्यांसाठी सुद्धा ट्रेनिंगची व्यवस्था आमच्याकडे आहे. बहुतेक कारखान्याचे CDO सुद्धा आपण ट्रेनिंग आपण दावा घेतलेला. आपण महाराष्ट्रातल्या सर्व CDO, ॲग्रिकल्चर ऑफिसर सर्वांचं ट्रेनिंग आपण 2 दिवस ट्रेनिंग घेतलं होतं. कर्नाटका, गुजरात, आंध्र प्रदेश त्यांचं पण आपण ट्रेनिंग केलं. नेक्स्ट प्लीज. आपला जेव्हा अशा प्रकारचा ऊस म्हणजे एका ऊसाचं वजन कमीत कमी 2 ते 2.5 किलो कमीत कमी असलं पाहिजे. अशासाठी हा ऊस असा असला पाहिजे. इंटरमोडची लेंथ जास्त असली पाहिजे आणि त्याची गर्थ जास्त असली पाहिजे आणि निदान त्याला 30-35 त्याला कांडे आले असले पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता हे ऊसाकरता ठिबक सिंचन जो आहे केवळ शेतकऱ्यासाठी फायदा नाही त्याचा. ॲडॉप्शन ऑफ ड्रिप इरिगेशन इज अ विन-विन सिच्युएशन फॉर शुगर कॅन फार्मर्स अँड शुगर इंडस्ट्रीज. मला गंगाई साहेबांना विचारायचं होतं. त्यांनी 5,500 हेक्टरवरती ठिबक सिंचनवरती ऊसाचं तर त्यांनी लागवड केली आहे. त्यांच्या कारखान्यामध्ये होते, शाहू कारखान्यामध्ये. तर त्यांनी अशी मिल्क टेस्ट घेतली का स्वतंत्र की मिल्क टेस्ट मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला शुगर रिकव्हरी किती वाढली. पण असा अनुभव असा आहे की जवळपास 0.6 to 0.8% पर्यंत शुगर रिकव्हरी वाढते. जर रिकव्हरी वाढत असेल तर शुगर इंडस्ट्रीला सुद्धा फायदा, त्याच्यामध्ये आर्थिक फायदा आहे. शुगर कॅनचं यील्ड वाढलं, ऊसाचं उत्पादन वाढलं तर शेतकऱ्याला सुद्धा फायदा आहे. म्हणून ॲडॉप्शन ऑफ ड्रिप इरिगेशन इज अ विन-विन सिच्युएशन फॉर शुगर केन फार्मर अँड शुगर इंडस्ट्रीज. नेक्स्ट. आता आपल्याला 30 ते 35 टन उत्पादन का मिळतं एकरी. हे साध्या गोष्टी की तिचं प्लांट पॉप्युलेशन व्यवस्थित नसतं. जे आपल्याला ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन पाहिजे तेवढं मिळतच नाही. पाण्याची कमतरता असते, फर्टिलायझरची असंतुलित खतं आपण वापरतो, लेबरचं सुद्धा. आणि या सर्व इनपुटची हे जे इनपुट दाखवतो तुम्हाला, या सर्व इनपुटची एफिशियन्सी मध्ये 30 ते 35%. नेक्स्ट प्लीज. ह्या सर्व एफिशियन्सी ऑफ ऑल इनपुट्स यूज इन ट्रॅडिशनल फार्मिंग इज जस्ट 30-35%. ह्या सर्व इनपुटची कार्यक्षमता ही 30 ते 35%च आहे. जेव्हा या घटकांची कार्यक्षमता ही 80 ते 90% पर्यंत येईल जाईल, दादा तुम्हाला 100% सांगतो, ऊसाचं उत्पादन हे एकरी 80-100 टन उत्पादन मिळालं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. मग गरज काय झाली. फार्मर शुड अंडरस्टँड ॲग्रिकल्चर सायन्स. शेतकऱ्यांना हे समजून सांगितलं पाहिजे बाबा हे सायन्स आहे, हे ट्रॅडिशनल फार्मिंग नाही आहे. आणि दुसरं ट्रीट युअर फार्मिंग एज अ बिझनेस. तुम्ही शेतीला व्यवसाय म्हणून समजतच नाही आता, म्हणून या अडचणी आहेत. कारण त्यांच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती इन्व्हेस्टमेंट शून्य आहे. जेव्हा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्व्हेस्टमेंट शून्य असेल तेव्हा त्याला फक्त कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कोणत्या लागवडीचे खर्च तेवढा येत होता. परंतु जेव्हा 15 लाख रुपये एकरी जमीन विकत घेईल त्यावेळेस त्याचं चित्र वेगळं असणार आहे. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तिचे लँड स्वतःची ओन लँड
त्याचा सुद्धा त्यांनी कन्सिडर केलं पाहिजे. त्याच्यानंतर इनपुट एफिशियन्सी 90% पर्यंत त्यांनी नेली पाहिजे. ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. सर्वात महत्वाची गरज मला असं वाटतं की ड्रिप इरिगेशन हे हार्डवेअर नाहीये, ही टेक्नॉलॉजी आहे. दुसरं, ही मोस्ट एफिशियंट इरिगेशन टेक्नॉलॉजी आहे. आणि वॉटर मॅनेजमेंटची आतापर्यंत आपण लोकांना वॉटर मॅनेजमेंट बद्दल शिकवतो आतापर्यंत, पण वॉटर मॅनेजमेंट संज्ञा बाद झाली. आता शेतकऱ्यांना हे शिकवायची गरज आहे, वॉटर अँड इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी. आता आकडेवारी दाखवली यांनी, ती 350 हेक्टर सेंटीमीटर, 300 हेक्टर सेंटीमीटर, 250 हेक्टर सेंटीमीटर, म्हणजे 3.5 कोटी, 3 कोटी, 2.5 कोटी एवढं व्हॉल्यूम पाण्याचं दाखवलं. पण त्याच्यातून त्याची प्रोडक्टिव्हिटी काय? एवढा व्हॉल्यूम वापरल्यानंतर त्याने ऊसाचं उत्पादन किती मिळालं आणि त्यापासून त्याचे किती पैसे जनरेट झाले. म्हणजे 1 मीटर क्यूब जमिनीने पाणी वापरलं, 1 घनमीटर पर्यंत पाणी वापरलं, त्यापासून त्याने ऊस उत्पादन किती घेतलं आणि त्यापासून त्याला किती पैसे निर्माण झाले. हे जोपर्यंत जो विचार करत नाही तोपर्यंत त्याच्याकडे पुढे वळणार नाही. म्हणून त्याला प्रिसिजन इन वॉटर अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे पुढची संज्ञा दिसते. नेक्स्ट प्लीज. हे चित्र बघा, हे चित्र नीट बघून ठेवा. नेक्स्ट. हे दुसरं चित्र, हे सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंगचे. हे सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग क्रिएट्स अ लॉट ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजी ऑफ द क्रॉप. आणि त्या डिस्टर्बन्स झाला फिजिओलॉजी मध्ये त्याचं यील्ड पोटेन्शियल लूज झालं म्हणून शकतं. म्हणून त्याचं ऊसाचा कुठली व्हरायटी तुम्ही वापरताय त्याला जर तुम्ही वॉटर मॅनेजमेंट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जर प्रिसाइज असेल तर तुम्ही त्या व्हरायटीची जेनेटिक पोटेन्शियलची तुम्ही जास्तीत एक्सप्लोर करू शकता. राजकर साहेबांना माहिती आहे, ते ब्रीडर आहेत. फार्मर कॅन एक्सप्लोर मोर जेनेटिक पोटेन्शियल when they use the input a very efficient